मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावरती सुरक्षेमध्ये अधिक वाढ करण्यात आलेली आहे। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय। बॅरिकेडिंग सोबतच परिसरात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। तर नागपूर शहरातील प्रमुख मार्गाच्या वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चा शेतकरी नेते राजू शेट्टी, अजित नवले, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप या मोर्चामध्ये सहभागी आहेत। तर शेतकरी आणि कार्यकर्त्यांसह अनिल देशमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झालेले आहेत। बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत आहेत। बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे। मात्र बुटीबोरीच्या अलीकडे 4 किलोमीटरचा ट्रॅफिक जाम बघायला मिळतोय। शेकडो वाहनांच्या रांगा लागल्याचं सध्या चित्र आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावरती सुरक्षेमध्ये अधिक वाढ केल्याचं सध्या बघायला मिळते। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्यासोबत नरेंद्र मते आणि उदय तिमांडे दोघे आहेत। सुरुवातीला आपण नरेंद्र यांच्याकडे जाऊया। नरेंद्र, खरं तर हा मोठा मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा बघायला मिळतोय, सध्याची काय परिस्थिती आहे? अमित, जे बच्चू कडूंचा जो ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात आहेत आणि तो मोर्चा जो आहे तर तो जामठा येथे आता काही वेळातच दाखल होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे, परंतु कुठेतरी वाहतूक व्यवस्था जी आहे तर ती कोलमडल्याचं दिसून येतं। एकंदरीतच पाहता वर्ध्याकडून येणारा, चंद्रपूरकडून येणारा जो मार्ग आहे तो सुद्धा वाहतूक कोंडीत सापडलेला आहे। तर मी ज्या रस्त्यावर उभा आहो तो समृद्धी महामार्ग आहे। या मार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहताच नागपूरकडे येणारे जे मार्ग आहे त्या मार्गावर वाहतूक कोंडीचा हा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित झालेला आहे। कारण बच्चू कडू यांच्या ज्या रॅलीमध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणि बाकीचे जे वाहनं आहे ते सहभागी झालेले आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहे आणि दुचाकी वाहनं सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी जी आहे तर ते आता अडचणीचं ठरणार आहेत। एकंदरीतच पाहता काही वेळातच बच्चू कडू जामठा या ठिकाणी, ज्या ठिकाणी सभा होणार आहे ते संबोधित करणार आहे त्या ठिकाणी दाखल होण्यासाठी निघालेले आहेत। बुट्टीबोरी पास करून ते आता नागपूरच्या जामठ्याच्या दिशेने रवाना झालेले आहे। एकंदरीतच पाहता मोठी वाहनाची जी गर्दी आहे तर त्या वाहनाच्या गर्दीवर कसा प्रश्न जो सोडवला जातो ते आता बघावं लागणार आहे। कारण पोलिसांसमोरही मोठा प्रश्न आहे, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो आहे। कार्यकर्ते काय निर्णय घेतात त्यावर बच्चू कडूंचा निर्णय राहणार आहे। कारण बच्चू कडूचे जे कार्यकर्ते आहेत आणि बच्चू कडू जे आहेत ते आक्रमक भूमिकेत दिसत आहे, त्यामुळे थेट अगदी त्यामुळे आपण बघतोय वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आपण जाऊया उदय तिमांडे आपल्या सोबत, त्यांच्याकडे जाऊया। उदय, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आता सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली, तिकडचं काय चित्र आहे? अमित, खरं तर बच्चू कडू यांनी जो आहे तो सकाळी पत्रकार परिषदेमध्ये इशारा दिला होता की जर आमच्या आंदोलनाला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर आम्ही या आंदोलनाचा प्लॅन बी रेडी करून ठेवलेला। आणि तो प्लॅन बी असा होता की गनिमी काव्यानं जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं नागपूरचं निवासस्थान असलेल्या रामगिरी इथे जे आहे ते गनिमी काव्यानं या रामगिरी बंगल्यामध्ये घुसण्याचा इशारा जो आहे तो बच्चू कडू यांनी दिला होता। आणि त्यानंतर आज दिवसभर आपण पाहतोय की रामगिरीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला होता। सकाळच्या वेळी जी आहे ती मोठी डिप्लॉयमेंट पोलिसांची या भागात करण्यात आली होती। मात्र जसजशी संध्याकाळ होतात तसतसं जे आहे ते या सगळ्या परिसराला पोलिसांनी जे आहे ते बॅरिकेटिंग केलेलं आहे। बॅरिकेटिंग करून जो आहे तो हा सगळा एरिया जो आहे तो सील केलेला आहे। त्यामुळे आता या रामगिरीकडं सुमारे 200 मीटर आधीपासून जे आहे ते दुचाकी बंद करण्यात आलेला आहे। शिवाय पोलिसांचा बंदोबस्त देखील जो आहे तो या भागामध्ये लावण्यात आलेला आहे। एरवी आपण या रोडवर संध्याकाळी पाहिलं तर वॉकिंगसाठी मोठी गर्दी असते, मात्र आता या रस्त्यानी पायदळ येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील जी आहे ती बंदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर बच्चू कडूंचा प्लॅन बी जर ठरला आणि तो जर गनिमी काव्यानं रामगिरीकडे येणार असेल तर ते रोखण्यासाठी पोलिसांना जी आहे ती पूर्ण यंत्रणा इथं सज्ज केल्याचं आपल्याला पाहायला इथं मिळत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तयार आहे। सर्व भागामध्ये जो आहे तो बॅरिकेटिंग करून जो आहे तो हा सगळा परिसर अमित आता सील करण्यात आलेला आहे। त्यामुळे बच्चू कडू इथून पुढे काय भूमिका घेतात, सरकारसोबत त्यांची चर्चा सकारात्मक होते का, किंवा ती चर्चा जर निष्फळ ठरली, सरकारचा प्रतिनिधी जर बच्चू कडूंशी येऊन सल्लामसलत नाही झाला आणि या बैठकीतून जर मार्ग नाही निघाला तर हे आंदोलन अधिक तीव्र होऊ शकतो आणि त्याचा फटका जो आहे तो प्रामुख्याने हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी इथं होऊ शकतं। कारण इथं जे आहेत ते आंदोलक घुसण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे हा बंदोबस्त अशाच पद्धतीनं रात्री उशिरा देखील कायम राहण्याचा अंदाज इथं व्यक्त केला जातो। निश्चित उदय आणि नरेंद्र, तुमच्या दोघांचे आभार। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू।
दरम्यान आजच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवरून मंत्री आणि प्रशासनामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही असा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आरोप केलाय. मात्र आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असल्याचा प्रशासनानं दावा केलाय. सरकारची मदत पोहोचली असं तुम्ही म्हणता, जिल्हाधिकारी म्हणतात मदत पोहोचवली, मात्र शेतकरी म्हणतात मदत मिळाली नाही असं मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये दावा केलेला आहे. अखेर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत आतापर्यंत झालेल्या मदतीसंदर्भात आजच आढावा बैठक घ्या, किती मदत पोहोचली या संदर्भात माहिती घ्या असे आदेश दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई संदर्भातला आढावा घेतला. पूरग्रस्तांना आणखीन 11,000 कोटींची मदत देण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर जाहीर केलेल्या पॅकेजमधील 8,000 कोटी वितरित करण्यात आल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सुदैवाने ॲग्रिस्टॅकचा डेटा असल्यामुळे ॲग्रिस्टॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई-KYC करत नाही आहे. अन्यथा ई-KYCलाच 1 महिना लागला असता. फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रिस्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-KYC आपण करतोय. त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-KYC करू असाही निर्णय आपण केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी 8,000 कोटी रिलीज केली आहे. 11,000 कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे.